झणझणीत आणि चमचमीत अशी मसूरच्या डाळीची आमटी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे मसूरच्या डाळीची आमटी. तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे. ती मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा तासासाठी मी भिजत घातलेली होती. डाळ भिजलेली आहे. आता मी ही साईडला ठेवते आणि दुसरी तयारी करूया आपण. इकडे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील एक छोटा घ्यायचा आहे मीडियम साईजचा. तर हे सगळं मी कट करून घेते. तर बघा, अशा पद्धतीने हे सगळं मी कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजीची फोडणी द्यायची तयारी करूया. चला, इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल तापलेलंच आहे. तर त्यामध्ये मी राई घातलेली आहे. त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि इथे मी लसूण घातलेला आहे, ठेचलेला लसूण आहे. लसूण छान परतून झाला की कांदा घालायचा आणि कांदाही इथे छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप सुंदर लागते ही मसूरच्या डाळीची आमटी. एकदा नक्की करून बघा. तर कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. आता मी टोमॅटो घातलेला आहे. तो देखील आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये. आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मसूरच्या डाळीची आमटी. आता मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहे लाल मिरची पावडर, काश्मीरी पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर आणि हे सगळं आपल्याला ह्या फोडणीमध्ये कांद्याच्या टाकून घ्यायचं आहे आणि हे देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला जी डाळ मी भिजत घातलेली होती ती डाळ आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि डाळही इथे आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे. आणि डाळीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, थंड अजिबात नाही घालायचं. हे बघा, अशा पद्धतीने डाळ मी इथे परतून घेतली. आता हे मी गरम पाणी घातलेलं आहे आणि खूप पटकन शिजते ही मसूरची डाळ. त्यामुळे मी कुकरला लावलेली नाही आहे. कुकरमध्ये काय होईल, जास्त शिजते, गाळ होते. त्यामुळे ही अशी पण आपण थोडा वेळ भिजत घातली की लवकर शिजते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे. वरती पाणी ठेवलेलं होतं मी ताटावर. आता इथे आपली डाळ शिजलेली आहे. बघू शकता किती छान आपली अशी भाजी तयार झालेली आहे, मसूरच्या डाळीची आमटी. बघा, असा घट्टसरपणा आलेला आहे, दाटसरपणा भाजीला. अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता मी आतमध्ये कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ देखील करू शकता इथे अजून, पण मी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली
मसूरची डाळ झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. आता मी ही सर्व करून घेते. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईक, शेअर, कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.